गुड इव्हिनिंग. आता इव्हिनिंग झालेले आहे, 5:30 वाजलेत आणि आम्ही तिघे पण बाहेर पडलो आणि तिघे बाहेर पडतो. जरा बाहेर चिपळूणमध्ये फिरायला चाललो आहोत. गंधारेश्वर म्हणून एक स्पॉट आहे, तिथं चाललो आहे मी फिरायला. मम्माच गाडी चालवणार आहे तिची आणि मी मागे बसणार आहे खूप दिवसांनी. हे आहे आमचं चिपळूण. है ना, मम्मा गाडी चालवते. एन्जॉय करते का तू? मम्मा गाडी चालवते, तू एन्जॉय करतेस? मजा येते तुला? हा, मजा येते. मम्मा खूप दिवसांनी गाडी चालवते. मी तिला शक्यतो गाडी चालवायला देत नाही, तिला मागे बसायला लावतो आणि आज ती गाडी चालवते. मॅडम गाडी चालवत आहे. ओ माय गॉड, सुसाट गाडी चालू आहे. हा चिखल उडत चाललाय आमच्यावर. हो, बाळ आहे ना. ही आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी रक्षा स्मारक आहे. त्याच्यानंतर हे गांधारेश्वर मंदिर आहे इथे आणि ते उद्यान आहे, गांधारेश्वर उद्यान आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. आणि इथे देखील एक मंदिर आहे, भवानी मातेचं मंदिर आहे इथे. इथे हनुमंतांचं मंदिर आहे. हे हनुमंताचं मंदिर आहे मारुती. आणि त्याच्यानंतर हे श्री भवानी देवी मंदिर आहे. आणि इथे रोपवाटिका वगैरे दिले जातात. ही छोटीशी विहीर आहे. विहीर पण तुम्हाला मी दाखवतो की विहीर कशी आहे ती. हे बघा, ही अशी विहीर आहे. असं पाणी आहे. आणि हे गंधारेश्वर उद्यान. आणि इथं कात्रा देवी मंदिर आहे आणि इथं एक छोटं मंदिर आहे. असं सगळा परिसर आहे. आता श्रावणी सोमवार चालू होणार आहेत, तो सगळी गर्दी आहे. आता गर्दी मीन्स काम चालू आहे. आणि मंदिराचं हे असं बसून डोकं टेकवायचं बाबू, बसून डोकं टेकवायचं, बसून डोकं टेकवून पप्पाच्या पाया पडा. साष्टांग नमस्कार कसं घालतात? साष्टांग नमस्कार इथे इथे असं हात जोडा, हात जोडा, फक्त हात जोडा, हात जोडा. चला हात जोडा असा. हा, काय डग काय करतात? नामनाम करतात. हा, इकडे येऊ नको पिल्लू. ही आहे वाशिष्ठी नदी, एकदम बाजूलाच वाशिष्ठी नदी आणि
बाजूला गांधारेश्वर मंदिर आणि हे जे तुम्हाला दिसतंय ते आहे रेल्वे स्टेशन, चिपळूण रेल्वे स्टेशन. मंदिराच्या बाजूचा जो परिसर आहे वाशिष्ठी नदीचा, खरंच खूप जबरदस्त परिसर आहे आणि सुंदर परिसर आहे. इथले नागरिक आहेत ते मासे पकडायला येतात आणि आता पावसामध्ये कोण स्विमिंग नाही करत, पण उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात लोक इथं स्विमिंग देखील करतात. इथलं दर्शन घेतल्यानंतर शावी, मी आणि शावीची मामा आम्ही निघालो दुसऱ्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. चिपळूण भोगावे इथं श्री गणेश मंदिर आहे, तिथे आम्ही गेलो. तो देखील असंच वाशिष्ठी नदीच्या बाजूलाच आहे. सुंदर असं मंदिर आहे आणि हिरवगार परिसर तिथे आहे. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला समजलं की तिथे मंदिर बंद होतं. इथला परिसर खूप छान होता, हिरवगार आणि नारळीची जी झाडं आहेत म्हणजे बाजूने होते. मंदिर बंद असल्यामुळे आम्हाला लांबूनच दर्शन घ्यावं लागलं, पण मूर्ती इतकी सुंदर होती गणपतीची की खूपच छान वाटलं बघूनच. आणि आम्ही दर्शन तिघांनी घेतलं आणि तिथून आम्ही निघालो आणि घरी आलो. श्रावीला तिच्या हाताला म्हणजे तिच्या बोटाला लागलेलं आहे, तर आपण तिला विचारूया काय नेमकं लागलं. सोना काय लागलं तुझ्या हाताला? काय लागलं तुझ्या हाताला? इथे ना तुझ्या बोटांना लागलं ना काहीतरी. दाखव बोट, तुझं बोट दाखव. कुठे लागलं? कुठं आहे बोट तुझा? लागलेला बोट कुठे आहे? हा आहे बघा, तुझ्या बोटाला लागलं इथे. अगरबत्ती तिने आज हातात पकडली ना सोना, हे बघा इथे 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 इथे. सो इथे तिने अगरबत्ती पकडली. कसं झालं? कसं लागलं मग? भू झाला. हां, कशी पकडलीस तू अगरबत्ती? अगरबत्ती बोटात कशी पकडली? अशी पकडली, मग बबू झाला ना. हां, मग आता अगरबत्तीला अशी पकडशी नाही ना पकडणार. हां, अशी पकडायची नाही, अशी फिरवायची. कशी फिरवायची? हां, बाप्पा करायचा. हां, शावीला आणि आहानाला शोधते आणि आता घरात लपाछपी चालू आहे आणि शावी आणि आहाना इथे लपलेले आहेत. इथे लपल्यात दोघी जणी, बघू शकता तुम्ही. आणि शावीची मम्मा शावीला आणि आहानाला शोधते. नाही ना, भेटतच नाही आहेत, कुठे गेलेत? मम्मा शोधते. आता भेटलेले आहेत दोघी जणी पण भेटलेले आहेत. कसे लपलेले? मग मला मारते, मी नाही सांगितलं.